नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत या फर्स्ट व्हिडिओमध्ये की अकाउंट ओपनिंग फॉरेक्स मार्केटमध्ये कशी केली जाते. का पाहणार आहेत तर बरेच जण आपल्याकडे असे आहेत की ज्यांना फॉरेक्स ट्रेडिंग करायचे, पण फॉरेक्स ट्रेडिंग कशी करू, अकाउंट ओपनिंग कशी करू, त्याची प्रोसेस काय असेल किंवा कोणती ऍप्लिकेशन असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये का बऱ्याच जणांना समजत नाही की हे नेमकं एक्झॅक्टली प्रोसेस चालते कशी. तर आज आपण कंप्लीट प्रोसेस पाहणार आहोत की अकाउंट ओपनिंग कशी करायची काय नाही इन डिटेलमध्ये. आणि आज आपण अकाउंट ओपन करणार आहोत एक्सनेस सोबत. एक्सनेस सोबतच अकाउंट ओपन का करायचं आपल्याला, तर याच्या मागचे 2 ते 3 रिझन आहेत. पहिलं रिझन म्हणजे हा ब्रोकर 12 ते 15 वर्षापासून मार्केटमध्ये आहे. आणि दुसरा पॉईंट म्हणजे यांची डिपॉझिट आणि विड्रॉल सर्व्हिस ही खूप फास्ट आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण एक्सनेस मध्ये अकाउंट ओपनिंग करणार आहे. चला तर पाहूयात मोबाईलवरती की एक्सनेस मध्ये अकाउंट ओपनिंग मोबाईलवरून तुम्ही कशी करू शकता. स्टार्टिंगला काय करायचं आहे तुम्हाला, तर लिंकवरती क्लिक करायचं आहे. जी लिंक तुम्हाला एक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि इंस्टाग्रामच्या बायोमध्ये पण दिलेली आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर काय या प्रकारे पेज ओपन होतं. तर इथे तुम्हाला 2 ऑप्शन ओपन दिसतील, एक तर रजिस्टर्ड आणि फ्री डेमो ट्रायलचं. बरोबर, त्यावरती रजिस्टर्डवरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर 3 ऑप्शन आहेत. फर्स्ट म्हणजे काय, कंट्री सिलेक्ट करायचे. या ठिकाणी आपण इंडिया कंट्री सिलेक्ट करणार आहोत. त्या ठिकाणी आपण मेल टाकणार आहोत, आपला जो पण मेल ID आहे तो, आणि एक पासवर्ड सेट करणार आहोत. पासवर्ड ज्यावेळेस सेट करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक स्पेशल अक्षर हे लागेल सर. क्लिअर आहे. त्यानंतर कंटिन्यू करायचे. कंटिन्यू केल्याच्या नंतर एक आपल्याला मेल येऊन जाईल. मेल आल्याच्या नंतर आपल्याला इथे डेमो अकाउंट आणि रिअल अकाउंट 2 ऑप्शन दाखवते. आपल्याला रिअल अकाउंटवरती क्लिक करायचे. रिअल अकाउंटवरती क्लिक केल्याच्या नंतर पुढली प्रोसेस पाहूयात आपण काय काय येते. इथे डिपॉझिटचे बरेच ऑप्शन दाखवत आहे, म्हणजे ऑलरेडी अकाउंट ओपन झालेलं आहे लगेच. तर आपल्याला डिपॉझिट नाही करायचं सध्याला, आपल्याला कंप्लीट प्रोफाईल करायचे. कंप्लीट प्रोफाईलवरती गेलो तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणतंय, कन्फर्म युअर मेल ॲड्रेस, कन्फर्म युअर फोन नंबर आणि ॲड प्रोफाईल इन्फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. मोबाईल नंबरचा पण OTP आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर आता काय म्हणतंय, कंप्लीट नाव. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला नाव वगैरे ॲड करायचं आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम. आपल्याला इथं स्टेट ॲड करायचं आहे. त्यानंतर सिटी, मेल फिमेल विचारणार. त्यानंतर कन्फर्म. हे झालेली आहे आपली कंप्लीट प्रोसेस लॉग इनची. आता यानंतर काय करायचं सर आपल्याला, की यानंतर आपल्याला घ्यायची आहे प्ले स्टोअरवरती जाऊन एक्सनेस ॲप्लिकेशन. हे पहा, एक्सनेस गोवरती आलं. मी ऑलरेडी इन्स्टॉल केल्यामुळे काही ते ओपनचा ऑप्शन दाखवतं आहे. यावरती क्लिक केलं. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला रजिस्टर्ड आणि साइन इन 2 ऑप्शन दाखवतं. रजिस्टर्ड आपण ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे आपण साइन इनवरती क्लिक करणार. आपला जो मेल आहे तो मेल इथे ॲड करणार आणि पासवर्ड तो जिथे ज्यावेळेस की आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो ॲड केलेला होता तोच. हे पहा, इथे लॉग इन झालेलं आहे. एक 6 अंकी कोड सेट करा म्हणते. 6 अंकी कोड आपण सेट करूयात.
आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की एक्सनेस मध्ये तुम्ही अकाउंट ओपन कसं करू शकता, त्याची पूर्ण प्रोसेस वगैरे कशी असते किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये अकाउंट ओपन कसं करू शकता याची डिटेल्स कम्प्लिटली पाहिलेली आहे. जर यात तुम्हाला काही डाऊट्स आला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, किंवा जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिपॉझिट आणि विड्रॉलची जी प्रोसेस आहे ती इन डिटेलमध्ये गाईड केली जाईल. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, का तर या चॅनलवरती आपल्याला इन डिटेलमध्ये फॉरेक्स मार्केट पाहायचं आहे. अकाउंट ओपनिंग पासून डिपॉझिट पर्यंत, विड्रॉल पर्यंत सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. त्यावरती चार्ट अनालिसिस पण तुम्हाला शेअर केलं जाईल. क्रिप्टो, फॉरेक्स, स्टॉक किंवा फायनान्सचे जे काही नॉलेज आहे इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी इथे आपण प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू डिपॉझिट आणि विड्रॉल तुम्ही कसं करू शकता.